अंजलीला काहीतरी कल्पना असेल या सगळ्याबद्दल. सई खरं बोलत होती की खोटं तीच मला सांगू शकते. शिट, काय झालंय दोघींना? दोघींचाही फोन लागत नाही. डोंट वरी, आई नाही उचलणार त्या एबीचा फोन. कशावरून नाही उचलणार? कारण आईला नाही आवडत तो एबी. तिने तर इनफॅक्ट कधीच ब्लॉक सुद्धा केला असेल. त्याला पॉसिबलच नाहीये ते. बरं, त्यांनी जर अंजलीला फोन केला तर ती उचलू शकते ना ती फोन? पण नाही उचलणार. नाही उचलणार कारण मी वरुणला ऑलरेडी सांगितलंय की अंजलीच्या फोनवरून एबीला ब्लॉक कर म्हणून. सो सो त्याचं टेन्शन घेऊच नका तुम्ही. तुम्ही हे सगळं सोडा ना. मला सांगा, एबीने तुम्हाला जॉब ऑफर केला, याच्या व्यतिरिक्त तुमच्यामध्ये काय डिस्कशन झालं? हो, आज संध्याकाळी पार्टीला बोलवलंय त्यांनी. कसली पार्टी? टेंडर मिळाल्याची. ग्रेट. तुम्ही जायचं ना तिकडे? पण रात्रीची पार्टी आहे सर. मी तिथे कोणाला ओळखत नाही, एकटे कशी जाणार आहे मी? आणि एकट्या का? मी असेल ना तुमच्या बरोबर. मी असेल. सर, तुम्ही कसं येणार आहात माझ्यासोबत? मी त्यांना सांगितलं आपण एकमेकांशी बोलत नाही, जवळजवळ वेगवेगळे राहतोय आपण, असं सांगितलं त्यांना. सई, मी येणार. मी त्या पार्टीला तुमच्या बरोबर येणार. बघाच तुम्ही. काय झालं? असं का बघताय माझ्याकडे? काय झालं? चांगली नाही दिसत आहे ना मी? मला वाटलंच होतं हे. मला नाही असे गॉडी नाही आवडत. मी एक काम करते, मी जाते आणि चेंज करून येते. मलाही नाही आवडत. सई, तुम्ही खूप जास्त सुंदर दिसताय. खूप जास्त. कसं जमतं तुम्हाला रोज रोज असं वेगवेगळ्या पद्धतीने इतकं सुंदर दिसायला? सर, मला पण ना आता एक प्रश्न पडलाय. कोणता? तुम्हाला पण कसं जमतं वेगवेगळ्या पद्धतीने रोज रोमॅन्टिक बोलायला? आता बायकोच एवढी सुंदर आहे म्हणल्यावर नवऱ्याला रोमॅन्टिक व्हायला जमेलच ना, रोज रोज वेगवेगळ्या पद्धतीने. बरं, मी काय म्हणतो, आज आपण जर पार्टीला नाहीच गेलो तर? पार्टीला नाही गेलो तर? सर, आपला प्लॅन त्याचं काय करायचं आपण? आणि आनंद काका? अच्छा सई, किती मूड काय आणि तुम्ही कुठल्या माणसाचं नाव घेताय? सॉरी ना. सॉरी. सई, मला एंग्री बर्ड म्हणता, पण तुम्ही सुद्धा चिडल्यावर खूप क्यूट दिसता हा सर. म्हणून सध्या मी वेगवेगळ्या कारणाने कसा चिडेल, कसा रागवेल याचं कारण शोधताय का तुम्ही? आता काय होतं लास्ट ते तुम्ही ते ऑफिसला न येण्याचं डिसिजन ऐकवलं होतं. तुम्ही सगळं माझ्याकडे बघून बोला ना प्लीज. माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा प्लीज. चिडू नका ना आता. आणि तुम्हाला खरं सांगू, मला ना तुमच्या सोबत काम करायला खूप आवडतं. तुम्ही सतत माझ्या जवळ असावेत असं वाटतं मला. पण त्यासाठी ऑफिसमधली एखादी जागा अडवून ठेवणं बरोबर नाही ना. आणि असंही सर, मला ऑफिसपेक्षा ना माझं शाळेमध्ये जास्त मन रमतं. आणि शिकवणं हा माझा ध्यास आहे, माझं पॅशन आहे. आणि शिवाय आईंसाठी काय ते मी नंतर सांगते. पण आता मी एवढंच सांगते की मी कंपनी सोडण्यातच सगळ्यात सवयला. तुम्हाला ना कळत नाहीये. तुम्ही
तुम्ही जर असं अचानक ऑफिसला येण्याचं बंद केलं तर तर सगळ्यांना असंच वाटेल ना की की आत्ता ऑफिसमध्ये जे काय प्रकरण घडले त्याच्यामुळे तुम्ही घाबरला, डिस्टर्ब झाला आणि म्हणून तुम्ही ऑफिसला येत नाही आहात. सर, लोकांना काय वाटायचं ते ना ते वाटू दे. माझ्यासाठी लोकांची मतं महत्वाची नाहीये. माझ्यासाठी तुमचं आणि भैरवी मॅडमचं नातं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. मी जर ऑफिसमध्ये आले ना तर माझ्यामध्ये आणि भैरवी मॅडम मध्ये सतत वाद होत राहतील आणि याचा त्रास तुम्हाला होईल. एक वेळेस मी सहन करू शकते, पण तुम्हाला जर त्रास झाला ना तर नाही सहन होणार मला. आणि आपलं आत्ताच ठरलंय ना आपलं काय प्लॅनिंग आहे. त्या प्लॅनिंग नुसार ना परत आपल्या ऑफिसमध्ये नाही जॉईन होऊ शकत. प्लीज समजून घ्या ना तुम्ही. ओके ओके, आय एम सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. यू आर राईट. सई, प्लीज रडू नका. सुंदर मुलीच्या डोळ्यात असं पाणी छान दिसत नाही. आय एम सॉरी. बापरे, 8 वाजले. 8 वाजले हा बघा ना, तुम्ही असं बोलत बसता आणि मग इतका उशीर होतो. म्हणजे माझ्यामुळे उशीर होतो. ऑब्व्हियसली तुमच्यामुळे उशीर होतोय. मी काय केलं आता? तुम्ही काय केलं म्हणजे? अहो तुम्ही बोलत बसलात ना. बरं चला आता उशीर नको व्हायला. मी आले. एक मिनिट, एक महत्वाची गोष्ट राहिली. पर्स राहिली. पर्स नाही हो. शांत, रिलॅक्स. ऑल द बेस्ट. थँक्यू. आहा, सई, आज जास्तच सुंदर दिसतेस तू. थँक्यू आई. तुम्ही कुठे बाहेर जाताय वाटतं. मी पण काय विचारते, इतके तयार झालात, कुठेतरी बाहेरच जात असाल ना. कुठे जाताय? डेट बीट वर जाताय की काय? जानू, डेट? हा, बाहेरच्या जगातली बरीच माहिती असते हा तुला. का नसायला काय झालं? इतकी काही म्हातारी नाहीये मी. 3 तरुण मुलांची आई आहे. जगात काय घडतंय काय नाही मला अपडेटेड राहावं लागतं बाबा. जाताय कुठे पण? हॉटेलमध्ये जाताय का जेवायला? नाही आई, ते एबींनी पार्टी ठेवली आहे ना, तिकडे चाललोय. काय? का?